साऊथ अरेबियाचे शेखच्या हातातनं हा जो अवॉर्ड घेताना जो गर्व झाला असेल त्याच्याहून अधिक आता तुम्हाला बघायला मिळते बघा. हो, आई बाबा आणि पूर्ण आपल्या गावातली मंडळी आहेत बघा सर्व. चला अभिनंदन पुन्हा एकदा, कॉंग्रॅच्युलेशन. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरण करंजेकरवरती. तर आज आलोय आपल्या करंजा गावामध्ये, करंजा नवापाड्यामध्ये. आपला मित्र आहे जितेंद्र नाखवा, त्यांनाच आज एशिया फूड काँग्रेस मोस्ट ॲडमायर जनरल मॅनेजर इन हॉस्पिटॅलिटी असा अवॉर्ड पहिल्यांदा आपल्याला गावामध्ये कोणाला तरी मिळालेला आहे. तर आपल्यासोबत जितेंद्रचा भाऊ अंकुश नाखवा आहे तिकडे. काय सांगणार, कसं वाटतंय? काय नाही, बरोबर वाटते. आपला भाऊ एवढ्या मोठ्या पोझिशनला पोहोचल्याबद्दल आमचा सर्वांचा सपोर्ट आहेच त्याला, आणि असंच पुढे प्रोग्रेस करत जावं ही देवाकडे विनंती. तर त्याच निमित्त अवॉर्ड जिंकल्यानिमित्त आपल्या अंकुश मित्रांनी आणि त्यांच्या सर्व घरच्या फॅमिली एक छोटीशी पार्टी ठेवलेली आहे. ती तर तुम्हाला सर्व बघायला मिळणार आहे. आणि जितेंद्र नाखवा आज ज्या पोझिशनला पोहोचलाय त्याचा प्रवास आणि इन्स्पिरेशन जी काही स्टोरी आहे त्याची, ती पण तुम्हाला आज बघायला मिळणार आहे. तर जाऊया त्यांच्या घरी आणि कशी तयारी केलेली आहे ते बघूया आपण. ओके, तर आलोय त्यांच्या घरी आणि सर्व मंडळी. आणि ते जितेंद्र नाखवा, नमस्कार. हां, अभिनंदन आणि कॉंग्रॅच्युलेशन. हो, म्हणजे तुमच्या घरच्यांनाच नाही पूर्ण गावाला प्राऊड फील होईल असं काम केलंय तुम्ही. काय सांगणार, कसं वाटतंय? आज मी जे काय आहे ते या सगळ्यांमुळे आहे. हो, एव्हरीबडी इज सो इम्पॉर्टंट माझ्यासाठी. माझा आई बाबा, बायको, मुलं, भाऊ बहीण आणि त्यांचे फॅमिली, सो एव्हरीबडी इज सो इम्पॉर्टंट. माझे लहानपणीपासून यांच्यामध्येच वाढलेलं आहे. मामा मामी काका काकी, दीज आर ऑल माय ॲसेट. हो, ते आहेत म्हणून मी आहे. बरोबर आहे. आणि आपल्या संस्कारातली जी मातीची जी ओळख आहे ती बरोबर. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाऊन जे मला आनंद झाला ते म्हणजे आय कॅनॉट एक्सप्रेस. हो, त्याच्यासाठी मी काहीच एक्सप्रेस नाही करू शकतो. म्हणून आज आय थिंक माझ्याबरोबर माझी सगळी लोक आहेत हो, आणि त्यांच्यामुळे मी आहे. बरोबर. तर ओळख करून द्या, कोण कोण आहेत आपल्यासोबत आज पार्टीमध्ये, कोण कोण जॉईन? पार्टीमध्ये सगळे माझेच आपलीच लोक आहेत सगळी. हॅलो, नमस्कार. मामी, काकी, सगळे जण आहेत. म्हणजे दीज आर ऑल माय फॅमिली. मामा आहे तिथे, बाबांची तब्येत थोडीशी डाऊन आहे, बट आज मी जे काय ते ह्यांच्यामुळे आणि आईमुळे. हाऊ डू आय एक्सप्रेस, म्हणजे त्यांना वाटत होतं की मी काहीतरी करेन, आणि त्यांची जिद्द ती आज यशस्वी होताना 23 वर्षानंतर जी मला दिसते, दॅट इज द स्टेप फॉर सक्सेस. रोहिदास नाखवा, नमस्कार. हो, तर आज सौदी अरेबियामध्ये आपल्या मुलाला अवॉर्ड मिळाला आहे, तो पण बेस्ट ॲडमायर जनरल मॅनेजर. काय बोलणार त्याच्यासाठी आणि लहानपणाच्या आठवणी काय सांगणार त्याच्या? त्याला हॉटेल मॅनेजमेंटचं काम करायची इच्छा होती, बरोबर. ते आम्ही ती पूर्ण केली आणि त्यामुळे तो आता पुढे गेला आहे. हो, त्याला आनंद होतो. खरं बोलायचं म्हणजे माझी इच्छा एवढी होती की म्हणजे मला आय स्टार्टेड लर्निंग फ्रॉम देम. त्यांची बिर्याणी, दोघे जे एकत्र बिर्याणी बनवत तेव्हा एकदम फर्स्ट क्लास बिर्याणी होती, आणि मला म्हणजे ते बघता बघता मला खूप आनंद व्हायला लागला. आणि माझी जी म्हणजे ओढ ना अजून वाढत गेली. आणि म्हणजे मेन तुझी पहिली जी शेफ होती ती तुझी आई. हो, तर आई काय सांगणार? त्यांच्या संस्कारामुळेच ते सगळं पॉसिबल झालं. तर पहिली डिश कोणती आठवते तुम्हाला? काय बनवून दिलेलं तुम्हाला यांनी? पहिली डिश म्हणजे ते माझ्या जवळ यायचं किचनमध्ये हा, आणि पहिला चहा बनवला त्यांनी. चहा बनवलेला? कसला चहा? मसाला चहा? न मसाला चहा, वेलचीचा चहा. वेलचीचा चहा. हा, नंतर आणि त्यांना माझा चहा आवडते जास्त. हा, वेलचीची पूड टाकून चहा बनवते ना आई, म्हणजे आई इज व्हेरी सुगरण. आणि तिच्यामुळे आज आम्ही जे काय हातात चव आहे. आणि शी वॉज वन पर्सन, म्हणजे कधी पण ती कुठेही गेली तरी तिला बोलवायची. आज तिचं पेटनम नीलू आहे. नीलू मावशी आज इथे चला, नीलू मावशी इथे चला, नीलू मावशी हे बनव ते बनव. तर आय स्टार्टेड लर्निंग. म्हणजे त्यांचे अगदी लग्नापासून जे आपल्या घाऱ्या बनतात किंवा वडे बनतात, आणि माझे म्हणजे जे काय तू स्टार्टिंग केलीस ती म्हणजे आधीपासून मी शिकली. जरी 23 वर्ष फिरलो इकडे तिकडे, पण माझे जे रूट्स आहेत ते विसरलो नाही आहे. बरोबर. तर आपल्या आज पण जेव्हा म्हणजे मी एवढी वर्ष कोणाचं लग्न बघितलेलं नाही, मला अजून माहिती नाही कोणाची मुलं कशी दिसतात, बट ॲट द सेम टाइम पण जेव्हा कोणाचं लग्न असतं तेव्हा मी नक्की फोन करते, बाबा आज कोलिंब बनवलं असेल, आज गारे बनवलं असेल, तर माझ्या डोक्यात ते येतं. कुठेही गेलो तरी आपली गावची चव ती Right, जात नाही. right. तर आई, तुम्हाला आवडती डिश कोणती याची? सगळ्यात जास्त भारी जेवण कोणतं बनवते? बिर्याणी आम्ही पहिलीच बनवलेली. बिर्याणी कसली? कुप्पा बिर्याणी? नाही, चिकन बिर्याणी, चिकन मटन बिर्याणी हा, आम्ही पहिल्यापासूनच बनवतो ती. हा.
मग याचा लव्ह मॅरेज होता की अरेंज मॅरेज होता? नाही अरेंज अरेंज मॅरेज. नाही मग नवरी बघायला गेलो होतो, काय सांगला होता त्याला? नवरी टेन्शन नाही रांधाचा? टेन्शन नवरा नाही, सगळं जवळच बनवतोय. होती ती. जवळच होती काय? जवळच होती. मस्त, मस्त. हो, तर कसं वाटतंय आज? अभिमान आहे अभिमान वाटते. आपल्या गावाचं नाव गावाचं एकदम नाव केलं इंटरनॅशनल ते. लेवलला घेऊन गेलाय. काय बोलणार? बोला. आई खुश आहे? आनंद वाटते, चांगलं वाटते एकदम. हो, त्याने पण ऐकलं आमचं. म्हणजे त्याची इच्छा होती काय मी हॉटेल मॅनेजमेंटच करेन. हो. खुश आहेत ना पण? हो. बाबा पण सांगत होता त्यांचा काय इंजिनियर घे. नाही नाही, जे मला काय तेच त्याच्या पाहिजे. इच्छा होती. आज आईला आनंदाश्रू झालेत, पण शी इज एक्सप्रेसिंग हरसेल्फ. पण छान, म्हणजे आम्ही जे का त्यांच्यामुळे हो, ताई आहे. हो. ताईकडे जाऊया आपण. हो. ताई, तुम्हाला द्यायचा संधी हा किचन मध्ये जेवण बनवायला की तोच बनवायचा. तोच बनवायचा? हा, त्याला काय? त्याचा एक ड्रीम होता जीएमचा प्रवास करायचा. अरे वा. हार नाही मांडली त्यांनी. हा. म्हणजे थोडा थोडा तुटत गेला, पण हा. ही मेड इट. मी नेहमी बोलायचो की आपण कोळी लोक आहोत. आपण जशी समुद्रात बोट अडकली का सोडत नाहीत, तसं आम्ही काहीच सोडलं नाही. हो. तुमचा एखादा मोमेंट सांगा किचन मधला एखादा. किचन मधलं हा, आता रिसेंटलीच त्यांनी आम्हाला अंडा बिर्याणी बनवून दिलेली. अंडा बिर्याणी. हा, खूप छान केलेली. आणि उत्तराखंडला गेलो मी त्याच्याकडे. आणि दुसरं म्हणजे मॅगी पासून स्टार्ट केलंय त्यांनी. मॅगी म्हणजे पहिले तर पॅकेट उघडायचे आणि सगळे आमचे मित्र, माझे मित्र म्हणजे माझे कझिन, हा, माझा भाऊ अंकुश, बरोबर. त्याच्यानंतर गणेश, कुणाल, संदीप, हे सगळे आपले मित्र. आणि म्हणजे आम्ही त्यात आमच्या कोण असे खास मित्र नाही, आम्ही भावंडच आमचे मित्र. GM तर तो आहे, आणि आमच्या घरी also a very good singer. एक गाणं होऊ शकतं. काय बोलताय? Yes. हा. ऐकू शकता ते. एवढ्या पिढ्या झाल्यात की आमच्या आधीचा ग्रुप म्हणजे ह्यांचे भाऊ वगैरे दीपक नाकवा वगैरे हा. त्यांच्या शिवदास आधी नागवा पण वडिलांचे आहेत मित्र आपल्यासोबत. हे बरेच लोक आईच्या आजचं जेवण वगैरे रात्री 2 वाजता येऊन इथं आम्ही खाऊन परत झोपायचो. अरे वा. एवढं आम्ही एक केलं. आई वॉज व्हेरी सुग्रण. आणि जे काय त्याच्यामुळे वहिनी पण आली. तुम्ही पण सांगा, काय सांगणार भाऊ बद्दल? भाऊजी. भाऊजी म्हणजे ते उत्तम शेफ तर आहेतच. हा. आणि माझा म्हणजे एक्सपिरियन्स त्यांच्यासोबत, आम्ही जेव्हा लंडनला होतो, माझं तेव्हा नवीन लग्न होतं, त्याच्यामुळे मला काही तेवढं जेवणातलं येत नव्हतं. मला माखनी ग्रेव्ही त्यांनीच शिकवलेली सगळ्यात. मला अजून आठवण आहे ती. पण चांगली झाली होती ना? हो, एकदम मस्त. हो, हो. हा, तर आता ताईंची इच्छा आहे हा, आपला जितेंद्र मित्र एक गाणं गाणार सगळ्यांसाठी. गाणं पण गायचं आहे. हो. आणि तुम्ही एक डान्स करा सर्व फॅमिली. म्हणजे गाण्यासाठी मी आता ट्रेन नाही आहे, बट येस, माझ्या पॅशनमध्ये गाणं वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मी आज शेफ नसतो किंवा जनरल मॅनेजर नसतो, मी सिंगर असतो. आणि माझं ऑडिशन झालं होतं सोनू निगम बरोबर, काय बोलतो? रिचा शर्मा बरोबर. तर मी त्यांच्या लेवलमध्ये आज असतो. पण ठीक आहे, जे काय झालं त्याच्यामध्ये चांगलंच झालं. अरे वा. तर होऊन जाऊ दे ना एखादा गाणं. बाबा आवडेल ना गाणं ऐकायला? हा, आणि बुवा पण आहे तिथे. हो. चांगला प्रसंग आहे म्हणून मी. हे जिजू ना? हा. जिजू, तुम्ही काय सांगणार? कसं वाटतं तुम्हाला आज? काय बोलणार? तुमच्या आठवणीबद्दल काय सांगणार? सगळ्यात प्रथम म्हणजे हा माणूस खूप छान आहे. अरे वा. संस्कार एकदम मस्त, मोठ्याला मान देतो सर्व. हा. जे भाऊजीला मान द्यायला पाहिजे तो सर्व व्यवस्थित देतो. बहिणीला व्यवस्थित जपून असतो. बरोबर. नातीगोती सर्व त्यांनी जपून ठेवले ते एकदम पूर्ण. आणि त्याच्या पुढच्या कारकिर्दीसाठी आमचा एकदम बेस्ट ऑफ विशेष. थँक्यू सो मच. अरे वा. थँक्यू. यांनी जो आज अवॉर्ड मिळवलेला आहे अशा जनरल मॅनेजरचा, तो अत्यंत म्हणजे प्रेरणादायक आहे. कुटुंबाला गौरवास्पद आहे आणि आपल्या गावालाही गौरवास्पद आहे. आणि यानंतरही त्यांनी आणखीन मेहनत घेऊन वरच्या काही पोस्टी असतील, प्रमोशन असतील, ते निश्चित करून त्या मेहनत घेऊन त्या पूर्ण कराव्या, त्या पॉईंटपर्यंत जावं. त्यांचं ॲम्बिशन जे त्याच्या मनात काय आहे ते अजून त्याचं मला वाटतं ॲम्बिशन पूर्ण झालेलं नाही. अजून त्याच्या मनात काहीतरी आहे ते त्यांनी पूर्ण करावे या माझ्या शुभेच्छा, सदिच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू. सदाका बरोबर बोलले. म्हणजे जनरल मॅनेजरची पायरी म्हणजे थांबत नाही अजून. आता आपली पायरी वरतीच असली पाहिजे. आणि 23 वर्ष झाल्यानंतर वी शुड नॉट स्टॉप. आपल्याला अजून VP, ऑपरेशन्स डायरेक्टर हे सगळं बनणं जरुरी आहे. बरोबर. म्हणजे शिखर आपल्याला नेहमी दिवस शिकत राहायचं आणि असतं. शिक्षण काय वेस्ट जात नाही. आणि आपली गाडी जसं मी बोललो थांबत नाही. बरोबर. आणि बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला बहुत पेपर कटिंग आहेत ना हे? हो, पेपर कटिंग आहे छोटे. काय सांगणार याच्याबद्दल? वेळ कमी असल्यामुळे थोडेच लावू शकलो. हे काय सो ही आमची फॅमिली. अच्छा, ठीक आहे. ही सगळी पिल्लूंची फॅमिली आहे. माझा मुलगा मुलगी ते आता सध्या इकडे नाही, ते देहरादूनला असतात. आणि माझा भाचा
वर्णवी आणि शरण्य. तू शेफ म्हणून सुरुवात केली ना बरोबर. सुरुवातीला. मग तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगणार? माझा प्रवास मॅनेजर कसा झाला? माझा प्रवास झाला म्हणजे 2003 मध्ये, जेव्हा मी माझं शिक्षण ॲक्च्युली इकडे झालं मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, आणि अर्धा शिक्षण झालं स्वित्झर्लंडमध्ये. तर दोन्ही जागेवर. तर आय एम रिअली थँक माय पेरेंट्स, कारण की त्यांनी जे काय कष्ट केलेत मला तिकडे पाठवण्यासाठी, विच वॉज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट त्यावेळेला. आणि 2001मध्ये जेव्हा स्वित्झर्लंडची गोष्ट यायची तेव्हा म्हणजे आय थिंक आमच्या गावातला मी आणि माझा भाऊ आम्ही दोघेच होतो जे पहिले बाहेर गेलो. आणि वी आर रिअली प्राऊड ऑफ इट, कारण की तो UKला गेला आणि मी स्वित्झर्लंडला गेलो. आणि तिकडे कल्चर अडॅप्ट करण्यासाठी, कारण की आपण एकदा कोळी, आणि तिकडे अडॅप्ट कसा व्हायचा, तिकडलं जेवण कसं आपण पचवू, तिकडलं जेवण काय म्हणजे आवडेल नाही आवडेल. माझा 1 महिना तरी गेला असेल, जे नंतर मी विचार केला जय माता दी, जे होईल ते होईल. हां, जे होईल आपला हां, जसे आहोत तसं वागायचं. म्हणजे तर मग तिकडल्यासारखं वागत गेलो. आणि नंतर मग एक पायरी चढत गेलो. मी स्वित्झर्लंडला गेलो, UKला गेलो, अबुधाबीमध्ये होतो. परत मी जर्मनी जस्ट बॉर्डर्स क्रॉस केले. त्याच्यानंतर आता सौदीमध्ये असतो. शिवदास नाकवा आहेत आपल्यासोबत. नमस्कार. काय बोलणार? कसं वाटतं तुम्हाला? नमस्कार, आपल्या गावाचे मी नागरिक. शिवदास वामन नाकवा, आणि आज ज्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहायला देवानी संधी दिली, खास करून वज्रेश्वरी मातेने संधी दिली, त्याबद्दल मी देवाचा आभार. आणि जितेंद्र रोहिदास नाकवा, आज तुम्ही जे या क्षेत्रात काम केलं आणि ते काम करताना माझ्या गावाचं नाव तुम्ही अख्ख्या जगात बोलण्यापेक्षा ज्या क्षेत्रात नेलं त्याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटला. मगाशी जो बाबा बोलला, ती बाबाची एक ही असते का मुलगा चांगल्या लेवलला जावा, म्हणून त्यांनी जी स्टेटमेंट ती सत्य बाबाची आहे. त्याला माहिती नव्हतं का या क्षेत्रात एवढी भरारी मारू शकशील, आणि ती तू मारून दाखवलीस, त्यासाठी तुझं अभिनंदन. दुसरी गोष्ट, ज्या क्षेत्रात तुम्ही काम केलास ते कोल्यांच्या हाताला चव, आणि ती चव तुम्ही ती बाहेर देशात जिवंत ठेवलीस, त्याबद्दल परत एकदा तुमचा आभार. आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. शरण्य आमची लंडन प्रिन्सेस आहे बेसिकली. तिचा जन्म लंडनला झाला आहे. म्हणजे सिटीजन ऑफ UK. सिटीजन ऑफ UK बेसिकली. पण ती जेव्हापासून झाली तेव्हापासून पुढे आम्ही तिला घेऊन मँचेस्टरला फिरलो, लिव्हरपूलला फिरलो, पण तिच्या हातून फ्रेंच फ्राईज काय सुटली नाही. ती फ्रेंच फ्राईज मला अजून आठवते, म्हणजे सो मेनी इयर्स बॅक. आणि शी इज फूडी. आणि आमचा परिवार जसा म्हणजे आईबाबांकडून ते फूड जेवणाचा आपोआप आला. सगळे मामा मामी सगळ्यांनी एवढं भरपूर जनरेशन, म्हणजे त्यांच्या घरी गेलो तर एवढा खायचं आहे ते, म्हणजे ते नॅचरली आलं आहे. आणि शी इज ऑल्सो कॅरीड दॅट. पण छान. काकांनी मला तरी अजूनपर्यंत असं काही डिश बनवून तर नाही दिली खायला. फक्त एकदा पॅनकेक्स बनवले ते आठवतात मला, एकदाच बनवलेले, त्याच्यानंतर कधी काय बनवलं नाही. पण ती टेस्ट कशी आहे? अजून फ्रेश आहे? म्हणून तिच्या डोक्यात पॅनकेकची टेस्ट कशी होती? फ्रेश आहे की नाही? एकदम फ्रेश, प्रॉपर बेसिक मधून स्क्रॅच पासून बनवलेले, नॉट पॅकेजिंग, स्क्रॅच पासून बनवलेले. इन फ्युचर त्यांनी काय बनवून दिलं पाहिजे तुम्हाला सर्वांसाठी? काय सांगणार? आय डोंट नो, आता साऊदीची कोणती तरी डिश फेमस नाही. तर माझी जी शेफची जी कलाकारी किंवा जे डिशेस असतात ना, इट इज म्हणजे नॉर्मल ना. मी ॲक्च्युली ट्रेनिंग घेतली मिशलिन शेफसाठी. मिशलिन एक असा शेफ असतो जो वर्ल्डमध्ये खूप कमी लोक असतात, आणि माझे जे डिशेस असतात ते म्हणजे बारीक बारीक रूट्समध्ये जाऊन त्याला म्हणजे मोठं करण्यापासून म्हणजे खूप खूप चांगल्या म्हणजे तुझ्या प्रवासामध्ये तुझा मित्र वगैरे कोण नाही असा? आहेत. ॲक्च्युली आपल्याबरोबरच एक प्रेझेंट आहे, यज्ञेश. यज्ञेश तर नॅचरल आहे. यज्ञेश इज ऑल्सो शेफ. तर हा माझ्या हाताखाली ट्रेन झालाय बेसिकली. तर मी याला बोलायला संधी मिळाली. हा पण कॅनडाला असतो, पण आज तो मी जस्ट तिकडे गेलो होतो आणि आय सॉ हिम देअर. तर मी आजोबांपासून आपण मेहनत बघत आलोय त्याच्या. सो ही नोज एक्झॅक्टली की माझं कलाकारी कशी होती आणि हाऊ वी परफॉर्म. काय टीम वर्क कसं होतं. प्रवासाबद्दल काय सांगणार? मी त्यांना नावाने नाही बोलत, मी त्यांना शेफ बोलतो. मी त्यांना 2015 मध्ये हयात
हैदराबाद गच्चीबोलीमध्ये भेटलो. तो ही वॉज माय शेफ द क्युझिन. म्हणजे गावात नाही भेटलंस तर ना? गावात आम्ही हैदराबादला भेटलो. तुम्हाला त्यांच्या नॉलेज बद्दल सांगण्यापेक्षा आय टेल यू ही इज द बेस्ट पर्सन आय मीन टू वर्क विथ द टीम. हॉटेल म्हणजे तर बोललात तर एका टायमाला 8 ते 9 ऑपरेशन्स चालू असतात. म्हणजे 8 ते 9 रेस्टॉरंट्स असतात, बँक्वेट्स असते, आणि जेव्हा एक्झिक्युटिव्ह शेफ नसतो तेव्हा ही इज द रिस्पॉन्सिबल. तो एका टायमाला 7-8 ऑपरेशन हँडल करणं आणि स्मूथली जाणं, त्याच्यासाठी नेक्स्ट लेवल तुमचं माइंडसेट असलं पाहिजे. तुमचा जो डेली प्लॅनिंग असलं पाहिजे. प्रत्येक शेफला, प्रत्येक रेस्टॉरंटला ब्रीफिंग सर्व झाली पाहिजे. ऑपरेशन्स कसे प्लॅन होतात, कसे. तर ही वॉज द गाय हू इज रिस्पॉन्सिबल, आणि ही इज अ अमेझिंग मॅन. मला एक प्रसंग आठवतो. म्हणजे आम्ही किचनमध्ये होतो आणि मला खूप भूक लागली होती. तर हा माझी वाट बघायचा शेफ कधी येतं. आणि मी आलो की सगळे असे कामाला लागायचे, पण हा नसा, हा चांगला होता. आला की माझं ब्रेकफास्ट टेबलवर म्हणजे कॅमेरा चालू आहे म्हणून बोलतोस नाही की इट वॉज व्हेरी जेन्युइन. तर माझ्यासाठी इडली असो, डोसा असो, मला जेन्युइनली घेऊन यायचा. कारण की त्याला माहिती आहे की शेफ आता 18 तास काम करतील आणि त्याला जेवण नाही मिळणार. शेवटी So he आपल्या was the गावालाच one- कामाला येतो बघा. Yes, so he was the one who took take care of me. चला, खूप छान वाटलं. जे काय तू अचीव केलंस याच्या पुढे पण तू असाच हार्डवर्क करत राहा. आणि आणखी जे काही मोठे मोठे अवॉर्ड आहेत ते तुझ्या इकडे येऊ दे, Thank you so असेच much. आपण प्रार्थना करूया. थँक्यू. हो हो, अरे बापरे, हो, एक सॉन्ग बाकी आहे. आवडेल ना आता एखादा डान्स बघायला? डान्स नाही करत. डान्स करायचं काय स्कूलमध्ये. करायचं? डान्स करायचा का गाणं गावाचा? मी आता भरपूर म्हणजे नॉर्थला असतो तर मी तिकडलाच गाणं गाय. शिव कैलाशो के वासी धौली धारो के राजा शंकर संकट हरणा ओ भोले बाबा शंकर संकट हरणा. मस्त. तेरे कैलाशों का अंत न पाया, तेरे कैलाशों का अंत न पाया, अंत बेअंत तेरी माया ओ भोले बाबा अंत बेअंत तेरी माया ओ भोले बाबा शंकर संकट हरणा. क्या बात आहे. थँक्यू. गाण्याचा खूप क्रेज आहे. मी म्हणजे एवढ्या गेस्टला नाचवतो हॉटेलमध्ये. जेव्हा मला काही काम नसेल मी बँड घेतो आणि डायरेक्ट गिटार वगैरे घेऊन वाजवायला लागतो आणि आय सिंग. गाण्याचं पण आम्ही तुमचे फॅन झालो. थँक्यू. हे बॅकअप मध्ये ठेवलेलं काय? म्हणजे शेफ नाही झाला तर सिंगर होणार. शेफ नाही झालं तर सिंगर व्हायचं. हे बघा, गणपतीचा अल्बम गावलेले. हा, माझे अल्बम्स याचे पण नंतर वेळ नाही मिळाला, मी काढले नाही. ह्या सगळ्या होत्या माझ्या बरोबर. नंदा मावशी, निर्मला मिरची आई, त्यांना एक गाणं गायला सांग त्यांचा. हो, काही आठवण सांग एखादे गणपतीन गाणं गावलं असेल त्यांनी. हॅलो, मी नंदा मावशी. हो, मावशी आहे इकडे. काय सांगणार? त्याला गाण्याची खूप आवड होती. हो, आम्हाला त्याने स्टुडिओमध्ये लिहिलेली गाणी बोलायला. गाणी बोलायला. मी यांना घेऊन गेलो होतो स्टुडिओमध्ये आणि आम्ही स्वतःच गाणी लिहिली होती ॲक्च्युली. आणि आई, मामी सगळ्या एकत्रच, विनोद मामा आमचा होता आणि सगळेजण group गेलेला. group गेलो आणि मामा, ते गाणे मावशी, कुठला तो गाणं होता? शिवशंकर पार्वती. अरे गाणं बोल. शिवशंकरा पार्वती हारा अंगणी डाव सोंगट्याचा गो मांडीला डाव, अंगणी डाव सोंगट्याचा गो मांडीला डाव, डाव मांडूनी कली दाबुनी, डाव मांडूनी कली दाबुनी, हरवलाय डंबरू शंकराचा शंकराचा ग, हरवलाय डंबरू शंकराचा शंकराचा ग, शिवशंकरा पार्वती हरा अंगणी डाव सोंगट्याचा गो मांडीला डाव, अंगणी डाव सोंगट्याचा गो मांडीला डाव, डाव मांडूनी कली दाबुनी, डाव मांडूनी कली दाबुनी, हरवलाय नंदी शंकराचा शंकराचा ग. अजून एक गाणं आहे यांचा, कारण की आपण कोळी असल्यामुळे तो गाणं माझ्या खूप जवळचा आहे. काय कथा सांगू या कोल्यांची. म्हणजे हा गाणं मी जेव्हा पण कुकिंग करायचं तेव्हा मला हा गाणं मी नेहमी घेऊन जायचो आणि याच्यामुळे
आय थिंक 50% माझा काम इझी व्हायचं. आई कथा सांगू या कोल्यांची ग 40 वावान जायाची, काय कथा सांगू या कोल्यांची ग 40 वावान जायाची. कितीक वारा आणि कितीक पाणी, कितीक वारा आणि कितीक पाणी, नाही भीत कोली लाटेला ओ लाटांचा मारा करावला. नाही भीत कोली लाटेला ओ लाटांची मारा करावला. काय कथा सांगू या कोल्यांची ग 40 वावान जायाची, काय कथा सांगू या कोल्यांची ग 40 वावान जायाची. असा आहे आपला कोळी समाज. आणि आपले गाणे म्हणजे मी ॲक्च्युली एक शो केला होता नारळी पौर्णिमेला, आज काय स्पेशल म्हणून सह्याद्री चॅनलवर. दॅट वॉज व्हेरी लॉंग टाईम, म्हणजे झाली 15 वर्ष आता. पण तेव्हा मी हा गाणं तिथे गायला होता. व्हिडिओ कॉलमध्ये वहिनी आणि मुलगी ना, पूर्ण फॅमिली दिसते बघा. कुठं आहेत ते? तेरातून. अच्छा, मुलगा पण आहे ना. हो. कसं वाटतंय वहिनी, काय बोलणार? सर्वप्रथम तुमचे खूप खूप धन्यवाद. हो मी वेळ काढून आल्याबद्दल. हो आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे. हो, वेळ काढून यायलाच लागेल, एवढा मोठा अवॉर्ड घेऊन आलाय आपला मित्र. हे बघा, आणि किती जण आलेत बघा. दिव्यांची काय आवडते तुला बाबांच्या हातचं खायला? डोसा. बापरे, डोसा आवडते. मी डोसा खाऊन खाऊन कंटाळलोय. हे बघा, इडली नाही आवडत. हा डोसावाला. ये आमच्या घरी पण ये डोसा खायला. थँक्यू. चालेल चालेल. ओके दिव्यांशी. चला, साऊथ अरेबियाचे शेखच्या हातातनं हा जो अवॉर्ड घेताना जो गर्व झाला असेल त्याच्याहून अधिक आता तुम्हाला बघायला मिळते बघा. हो, आई बाबा आणि पूर्ण आपल्या गावातली मंडळी आहेत. चला, अभिनंदन पुन्हा एकदा, कॉंग्रॅच्युलेशन. ते मावशी आणि मामा ना. मावशी आणि लिकड मामा. भावाचे दिले जगन मामा आणि मावशी. जगन मामा लाचींना घेऊन गेले काय बनवायला? जगन मामा पण ही वॉज व्हेरी मच इन टच. तर कधी पण फोन करायचा, कुठेही असं, कुठल्या देशात असं याचा फोन येईल. फ्रेंड काय तो लहानपणापासूनच आमच्या बरोबर आहे आणि एकदम फ्रेंडली सारखे. आमचे भाची सर्व फ्रेंडली सारखेच असतात. पण हा आमच्या घरी काही गौरीचा कार्यक्रम असते पण त्याला उत्साह भारी असतो. आणि त्याने असं केलं आहे, खरंच जे पेपरात छापून आलं आहे, म्हणजे लाटांशी झुंज देतो, वादळ वाऱ्याशी करतो, तसं त्याने आयुष्यात आपले फार संकट येतात पण त्याच्याकडून त्याने इतकी भरारी घेतली तर आम्हाला आनंद आहे. हो. परत एकदा आनंद. आणि तुझ्या कुकिंगचा अनुभव घेतला, पण त्या निमित्तानं तुझे गाणं बोललास, खरोखर लय भारी. निमित्तानं तुमचे त्या जानकी आश्य घरची आठवण झाली का तिच्या ज्या गौरीचा कार्यक्रम, कदाचित त्याचा थोडासा तरी योगदान थोडा गेला. तुझे संगीतासाठी असं. बरोबर. खरोखर परत एकदा पुढील वाटचालीस अधिक शुभेच्छा. मामा आणि मामी ना. गणपती असे 10 दिवस आम्ही स्वतःला विचारायचो आणि आमच्या घरी मग तिथे आम्ही रात्री ॲज अ शेफ नव्हतो, पण छोटा लहान मुलगाच होतो मी. पण तेव्हा पण मिसळ पाव, वडापाव, जागरण करायचो. आणि आम्ही आमच्या घरी म्हणजे 10 महिन्यापासून जेव्हा इंट्रोड्यूस पण नव्हती झाली मिसळ, म्हणजे एवढं म्हणजे झणझणीत. आणि आम्ही सगळे प्रकार करून आता पिझ्झा बर्गर सगळं बनवतो. थँक्यू. मराठीवर सुगरण म्हणून जो सिरियल यायचा त्याच्यात ह्याने आम्हाला शेफ म्हणून घेऊन गेलेलं. मी यांना सगळ्यांना घेऊन गेलो होतो. म्हणजे ॲक्च्युली माझे लिंक्स होते तिकडे सह्याद्री चॅनलवरती. मी आज काय स्पेशलमध्ये यायचो. तर हिला, वहिनीला, त्यांना दोघांना घेऊन यांनी एक डिश प्रेझेंट केली, त्यांना खूप आवडलेली. आणि म्हणजे त्यावेळेपासून नाव पुढे चालत आवड अशी खूप आवड आहे. मी ती जेवणात असो, सिंगिंग मध्ये असो, डान्सिंग मध्ये असो, ऑलराऊंडर इज ऑलराऊंडर. वहिनीला घेऊन गेलो तिथे. आज काय स्पेशल शो, आज काय आणि सुगरण. आणि यांनी एवढा म्हणजे किचन सांभाळा, अर्धा एक तास त्यांना दोघांनी किचन सांभाळायला. आय मीन दे वर फर्स्ट टाइम
पण असं वाटलं की फर्स्ट टाइम त्याच्यामुळे होता. आम्हाला एक्सपिरियन्स पण घ्यायला भेटलं, टीव्हीवर येण्याचं म्हणजे चान्स भेटला. म्हणजे काय dish ह्याच्याकडून बनवली? आम्हाला आठवत अपॉर्च्युनिटीज खूप भेटल्यात. नूडल्स, हिने नूडल्स बनवले, नूडल्स आवडायची आणि हिने पण माहिती नाही बनवलेलं. चना टिक्की बनवली. जी तिघे पण आम्ही 1, 2 आणि 3 आम्ही तिघे पण म्हणजे सुगरण बोललो तरी चालेल, कारण की ह्याला पण कुकिंगची आवड आहे, हिला पण आहे, मला पण आहे, आई बाबांना पण. आम्ही Actually, पूर्ण फॅमिली आई- कुकिंग मध्ये आहे. आईची जी आवड आहे, आईने तिच्या आईची आवड जपली आणि आईची आवड आम्ही तिघांनी जपली आहे. आय थिंक यू शुड स्टार्ट अ शोज. जितेंद्र माझ्या मामा, पण मी त्याला माझ्या भावाप्रमाणे समजतो आणि मला आज गर्व वाटतं का तो साता समुद्र पार जाऊन त्याने अवॉर्ड हे केलं. थँक्यू 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 थँक्यू. आत्याची मुलगी अर्चना. ह्याच्या व्हॉट्सअपवरती रेसिपीज वगैरे बघत असते, खूप छान असतात. आम्ही ट्राय पण करतो घरी. आणि त्याने एकदा मटण वगैरे दिलेलं आहे बनवून. एकदाच हा म्हणजे तो आता इथे नसतो ना जास्त, कधीतरी येणं होते ना. आपली एक आठवण आहे, सांग कोण सांगेल? ज्योती सांगेल. ज्योती, लहानपणी आपण चुल्यामध्ये काय बनवलं ना, सिकंदरी रान, ती सांगेल वगैरे. आउटडोर कुकिंगचे म्हणजे आम्ही 20 तास मॅरिनेट केला त्याला आणि इथे आम्ही भाजवत ठेवलं. तर ही आली, हिला वास सुट, म्हणजे ती बोलते मला काय, मला बघायचंच आहे. आणि मला अजून आठवते छोटं, आम्ही सगळे लहानच होतो, पण मी जस्ट म्हणजे कुकिंग चालू केली होती तेव्हा. आणि तिची मेमरी पहिल्यापासून आम्ही एकत्र आहोत सगळ्या फंक्शन्सला आम्ही सोबत. बरोबर. इथेच बनवलेलं आम्ही सगळे बसून इथे खाल्लेलं आहे. खूप छान बनवलं. कधीची गोष्ट आहे ही? बरीच वर्ष 15-20 वर्ष. पण नव्हता झालेला तेव्हा. आम्ही छोटे छोटे मुलं, मी जस्ट इंडस्ट्रीमध्ये गेलो होतो. सिकंदरी रान. आणि म्हणजे असं मॅरिनेट केलं होतं पूर्ण, असं आता लॅम्पचं आम्ही लेग घेऊन 2-3 आलो वर्ष होतो. आधी ती ऐकायला लागलो डिश. आम्ही म्हणजे 20 वर्ष झाली असतील आता. चालेल, मस्त. थँक्यू. कोण आहेत आता सोबत? हे आमचे मामा आणि मामी, चंद्रकांत मामा आणि शकुंतला मामा. चंद्रकांत का चिंबोऱ्यानं जावंच ना आखरीला. मग ते चिंबोऱ्याचा आंबाट नाही बनवला कधी? नाही की तुम्ही बनवला ना चिंबोऱ्याचा आंबाट? भरलेली आणायचं का रिकामी? मुठ्ठे मुठ्ठे. पण आम्ही यांच्या घरी जाऊन खायचो, कुणाला वगैरे असायचं. म्हणजे लहानपणीपासून त्यांचं जुना घर असतं, ते आम्ही गणपती आले की यांच्या घरी. त्यांना खूप आवड आहे आखरीला जावची. थँक्यू. जोशीच्या मुली प्रसन्नताई, रेश्माताई आणि कल्याणी तिथे आहे. पण म्हणजे लहानपणीपासून आम्ही एकत्र आणि खूप जेवलो यांच्या हातातून. मी भरपूर घेऊन जायचो तिथे, त्यांना नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला येते, म्हणजे त्यांना आवड होती. अहमदाबादला होतो ना, तर एक दिवस उकडीचे मोदक केलेले. त्या जितेन बोलला काय मला शेफला दाखवा छान, तर मग बनवून दिलेलं. तर ते एवढं आवडलं काय पुन्हा बनवायचं. पुरणपोळी पण, कारण की तिथे त्यांना उकडीचा काय माहिती नाही ना, तर आपल्याला आपल्या चावल्याचं पीठ आणि कसं स्टीम करतात, तर त्यांच्यासाठी मोमोज आहेत, आपल्यासाठी मोदक आहेत, तर त्यांना आवडले. आपल्या इथं नाही, पण कोकणात मालवणात गेले ना तुम्ही, जर उकडीचे मोदक ज्याला बनवता नाही ज्या मुलीला, तिचं लग्न होत नाही. हो, थँक्यू. समाजला जितेन आला का आम्ही धावत येतात. मामा आणि मामी. मामा बोलताय काय? हा कोण? आपला परिवार. नमस्कार. म्हणजे ही आता मोठी झाली, एवढीशी होती, पण आम्ही म्हणजे लहानपणीपासून इथेच वाढलं. आपला हॅलो काका आहे, लहानपणीपासून म्हणजे त्यांच्या लग्नात एवढीशी होती आणि मला जेवढं आठवतं त्यांनी मला एक बेबी साडी पण आणली होती तेव्हा. ते म्हणजे असं छोट्या मोठी गोष्टी आहेत, पण मला सुद्धा काही खायला भेटलेलं नाही. आता काकाच नसतो इथे, काका आता फिरत असतो, काय त्यांना आता बनवायला लागेल. आता आहे मी. थँक्यू. पत्नीच्या घरात निवेदची बाई, बहिणी माझ्या बहिणी सगळ्या. आम्ही लहानपणीपासून 15 पर्यंत सगळीकडे खेळत म्हणजे मोबाईल नव्हते पहिले. त्याचा भरपूर अभिमान आहे. बरोबर. आणि अजूनपर्यंत तो कधी असा कोणाला उद्धट वगैरे असं काही कधी बोललेला नाही. तो त्याच्या गोड स्वभावामुळेच तो इतका पुढे गेला आहे, त्याचा आम्हाला अभिमान होतो. अरे वा, टाळ्या. थँक्यू.
एखादं गाणं पण बोला भावासाठी. कानाला वाजू टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा. आमच्या ग्रुपमध्ये 2 डान्सर होते, 1 आणि 2. तर मी 2 डान्सरच्या बाजूला आहे. एक जुही चावला, एक माधुरी दीक्षित. दोन्ही म्हणजे त्या जनरेशनमध्ये. आणि मीनाक्षीताईचं कॉम्पिटिशन आणि हिचं कॉम्पिटिशन म्हणजे नोबडी कॅन स्टॉप. केक कापते बघ.